Hello students, good evening. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झाम साठी लॉजिकल अँड ऍब्स्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मधला लिनियर अरेंजमेंट या टॉपिक वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झाम साठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, अरेंजमेंट या टॉपिक मध्ये दोन सब टॉपिक येतात, ते म्हणजे लिनियर अरेंजमेंट आणि सर्क्युलर अरेंजमेंट. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिनियर अरेंजमेंट या टॉपिक वरती एमसी क्वेश्चन बघणार आहोत. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झाम साठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशन साठी ग्लोबल ऑनलाईन टीमने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्स मध्ये आणि ते पण 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोअर आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्स मध्ये MBA CET असं टाईप करा. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. पहा, त्या टॉपिक कडे बघूया. तर आजचा टॉपिक आहे लिनियर अरेंजमेंट. पहा, इथे फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, आपल्याला डायरेक्शन दिली आहे. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो इट. पहा, इथे इन्फॉर्मेशन काय दिले, 6 फ्रेंड्स ABCDEF आर सिटिंग इन अ रो फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. म्हणजे सगळे कुठे बघतायत, नॉर्थ साइडला बघतायत. नंतर काय म्हटलं पहा, सी इज सिटिंग बिटवीन A अँड E. म्हणजे हा जर सी असेल तर ते कशामध्ये बसलाय, A अँड E मध्ये बसलाय. A अँड E मध्ये. आता पहा, नंतर काय म्हटलं, डी इज नॉट ऍट द एंड. म्हणजे डी एंडला नाहीये. बरोबर आहे. म्हणजे डी कुठेतरी इथे कुठेतरी डी इथे कुठेतरी कन्सिडर करू डी, पण एंडला नाहीये तो. जस्ट हे कन्सिडर करू. नंतर पहा, बी इज सिटिंग इमिडिएट राईट टू ई. इमिडिएट राईट टू ई म्हणजे जस्ट बाजूला ईच्या. म्हणजे इथे काय असेल, बी. एफ इज नॉट ऍट द राईट एंड. म्हणजे एफ इथे नाहीये. बरोबर आहे, राईट एंडला नाहीये. म्हणजे तो लेफ्ट एंडला असू शकतो का, कारण डी हा एंडला नाहीये. पहा, इथे म्हटलंय डी इज नॉट ऍट द एंड, मग इथे काय येईल, तर इथे येईल एफ. सो अशी होईल फिगर. आता काय म्हटलं, हु इज ऍट द राईट एंड. राईट एंडला कोण आहे असं विचारलंय. राईट एंडला कोण आहे, तर बी. पहा, ही साइड जी आहे ती राईट साइड असेल आणि ही साइड काय असेल, लेफ्ट. सो राईट एंडला कोण आहे, तर बी आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन काय येईल, तर ऑप्शन बी हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पहा, इथे आपल्याला इन्फॉर्मेशन सेम दिली आहे. 6 फ्रेंड्स ABCDE and F are sitting in a row facing towards north. C is sitting between A and E. D is not at the end. B is sitting immediate right to E. F is not at the end, right end. Who is sitting immediate left of C. आता पहा, डायग्राम तीच असेल लास्ट क्वेश्चनची, हीच डायग्राम असेल. बरोबर आहे. हीच डायग्राम इथे काढून घ्या आधी. 3, 4, 5, 6. इथे काय होतं पहा, FDACEB. FDACEB. ओके. आता आपल्याला काय म्हटलं पाहिजे ते, हु इज सिटिंग इमिडिएट लेफ्ट ऑफ सी. इमिडिएट लेफ्ट म्हणजे सीच्या लगेच
बाजूला असणारा, पण कुठल्या साईडला, तर लेफ्ट साईडला. तर कोणता कोण आहे, तर ए बसलाय. पहा, इमिडिएट राईट विचारलं असतं तर ई आलं असतं. इमिडिएट लेफ्ट काय आहे, तर हे बघा, सी ची ही साईड असेल लेफ्ट. का, कारण आपल्या ह्याच्यानुसार बघायचं. आपला डाव्या बाजूची साईड म्हणजे काय, तर ही असेल, आणि आपली उजवी बाजू कोणती असेल, तर ही साईड असेल. बरोबर आहे. म्हणजे सी ची पण लेफ्ट साईड म्हणजे डावी बाजू ही असेल, आणि उजवी बाजू ही असेल. आता इमिडिएट लेफ्ट म्हटलंय, सो इमिडिएट लेफ्ट म्हणजे कोणता येईल, तर ए. आता जर इथे विचारलं असतं इमिडिएट राईट, इमिडिएट राईट म्हणल्यावरती आपण ई टिक केलं असतं, पण इथे विचारलं इमिडिएट लेफ्ट, सो करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन ए, तर म्हणजे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 5 boys A, B, C, D, and E stand in a row. D is on the right side of E. B stands on the left side of E, but to the right of A. आता पहा, 5 मुलं आहेत, A, B, C, D and E एका रो मध्ये थांबल्यात. ओके ओके, ही एक रो कन्सिडर करा. आता इथे काय म्हटलंय, डी इज ऑन द राईट साइड ऑफ ई. डी काय आहे, ईच्या राईट साइडला. म्हणजे इथे जर ई कन्सिडर केला तर डी कुठे, ईच्या राईट साइडला. ईची राईट साइड इकडच्या साइड असेल, म्हणजे डी कुठे येईल, राईट साइडला, इथे येईल. बरोबर आहे. नंतर काय म्हटलं बा, बी स्टँड्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ ई. बी स्टँड्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ ई, म्हणजे बी कुठे आहे, ईच्या लेफ्टला आहे. बरोबर. म्हणजे ईच्या लेफ्टला काय, इथे बी, म्हणजे इथे येईल बी, कारण ईची ही लेफ्ट असेल आणि ही राईट असेल. नंतर काय म्हटलंय, बट टू द राईट ऑफ ए, पण राईटच्या ए ला असेल. बी हा कसा आहे, ईच्या लेफ्टला आहे पण एच्या राईटला आहे. सो इथे जर आपण ए कन्सिडर केलं तर बी हा एच्या राईट साईडला येईल आणि ईच्या लेफ्ट साईडला येईल. बरोबर आहे. ओके. नंतर काय म्हटलं पहा, D is on the left C. D is on the left of C. D कुठे आहे, इथे. D is on the left of C, म्हणजे C च्या, बघा, D is on the left of C आणि C is on the right of D. या दोघांचाही मिनिंग सेम होतो. जर आहे बघा, आता इथे म्हटलं डी इज ऑन द लेफ्ट ऑफ सी, म्हणजे डी हा सी च्या लेफ्टला आहे. म्हणजे इथे जर आपण सी कन्सिडर केलं तर सी च्या लेफ्टला डी आला. बरोबर आहे. हे 5 मुलांची जी रो आहे ती कम्प्लीट झाली. आता विचारलंय क्वेश्चन, व्हॉट स्टँड्स ऍट द राईट एंड, विच स्टँड्स ऍट द राईट एंड. म्हणजे जो सी आहे तो कुठे आहे, राईट एंडला आहे, म्हणजे हा येथे येईल. बरोबर आहे. आता नंतर काय म्हटलंय, हु इज स्टँडिंग इन द मिडल. आता विचारलंय सगळ्यात मिडल मध्ये कोण आहे. सगळ्यात मिडल मध्ये कोण असेल, तर ई असेल. समजलं. पहा, इथे 2 मुलं आहेत, इथे 2 मुलं आहेत, दोन्ही, आणि मिडल पॉइंट वरती कोण आहे, तर ई असेल. हा काय झाला, लेफ्ट हँड झाला, आणि हा झाला राईट हँड. म्हणजे इथे मिडल मध्ये कोण असेल, तर ई असेल. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ई ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 8 friends A, B, C, D, E, F, G, and H are sitting in a straight line, all facing the north. म्हणजे 8 मित्र आहेत, ते एका लाईन मध्ये बसलेत आणि नॉर्थ कडे त्यांचा फेस आहे. फेस सिटिंग, एफ इज, आता इथे एक लाईन कन्सिडर करू. या लाईन वरती सगळे ते फ्रेंड्स बसलेत. आता इथे काय म्हटलंय, एफ सिटिंग बिटवीन डी अँड जी. एफ सिटिंग बिटवीन डी अँड जी. आता इथे एफ आहे, इथे डी अँड जी इथेही असू शकतं, किंवा इथे जी आणि इथे एफ डी. का, कारण असं म्हणलंय फक्त आपल्याला की डी आणि जी या दोघांमध्ये एफ आहे, पण हे नाही सांगितलं की कोण राईटला आहे आणि कोण लेफ्टला आहे. सो आपण सध्या हे दोन्ही गोष्टी कन्सिडर करू. पहा इथे,
B is sitting between H and A. इथे अजून आहे B is sitting between H and A. म्हणजे अशी पण पॉसिबिलिटी येऊ शकते. ओके, ही पण पॉसिबिलिटी येते, ही पण पॉसिबिलिटी येते. नंतर काय म्हटलं पहा, E is the third to the left of G. E is the third to the left of G. E is the म्हणजे जर जी कन्सिडर करा इथे असेल तर याच्या लेफ्टला म्हणजे 1 2 3 इथे एक असू शकते काय ई किंवा लेफ्ट ऑफ म्हणजे अजून एक इथे इथे अजून एक दोन येतील आणि इथे एक ई असेल. ओके, ही एक पॉसिबिलिटी असू शकते. आणि ही नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय म्हटलंय, डी जी इज सिटिंग ऍट वन ऑफ द कॉर्नर्स. म्हणजे जी कुठे आहे कॉर्नरला आहे. इथे कॉर्नरला आहे का इथे चान्सेस आहेत का नाही, कारण जी या कंडिशन मध्ये कॉर्नरला नाहीये म्हणजे ही कंडिशन चुकीची असेल. मग आता पहा इथे ही कंडिशन अप्लाय करा. जी इथे येईल यक, इथे आहे डी आणि इथे आहे ई. ओके, इथे एवढं कन्सिडर. आता अजून दोन आपल्याला क्वेश्चन मार्क आहेत, या दोघांपैकी कुठलं राईट असेल हे काय. आता पुढे पाहू, जे इज सिटिंग ऍट वन ऑफ द कॉर्नर्स म्हणजे हे झालं. आता एच इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. एच इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी. आता पहा एच इज द थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी म्हणजे थर्ड टू द लेफ्ट ऑफ सी म्हणजे सी च्या लेफ्टला म्हणजे कुठे येईल पहा, इथे येऊ शकतो आणि इथे एक येऊ शकतो म्हणजे एक दोन इथे. समजलं सी. आता पहा एच इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ हु इज सिटिंग बिटवीन ए अँड ई. आता हा एक कॉर्नर झाला. आता पहा इथे फोकस करा, या दोघांपैकी काय येऊ शकतं. एच बी ए येईल का, एच बी ए सी येईल का, ए बी एच सी येईल. जर पहा इथे असं केलं तर इथे अजून एक दोन अननोन लेटर येतात. सो अजून दोन फ्रेंड्स आहेत का कुठले, तर कुठलेही नाही आहेत. सो हा काय ऑप्शन चुकीचा ठरेल म्हणजे हा बरोबर येईल. म्हणजे इथे काय येईल एच बी ए सी. ओके, म्हणजे असा हा चार आणि चार 8 जणांचा एक ग्रुप होईल आणि ते लाईन एका लाईन मध्ये बसलेले आहेत. ही आता ही कम्प्लीट डायग्राम झाली आपली. आता काय विचारले, हु इज सिटिंग बिटवीन ए अँड ई. हु इज सिटिंग बिटवीन ए अँड ई मध्ये कोण बसलाय, तर सी बसलाय. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर ऑप्शन डी हा करेक्ट असेल. ए बी सी डी अँड ई आर ऑल ऑन अ बेंच. ए इज सिटेड बिसाइड बी. म्हणजे असे बेंच आहेत, असे कन्सिडर करा बेंच. बेंच जर पहा ए इज सिटेड बिसाइड बी म्हणजे जर इथे ए असेल तर बी कुठे असेल, तर इथे असेल. नंतर व्हाईल सी इज नेक्स्ट टू डी. सी इज नेक्स्ट टू डी जर कन्सिडर कुठेतरी सी इथे कन्सिडर केला तर सी च्या नंतर काय आहे, तर डी आहे. म्हणजे इथे काय येईल डी. ओके, नंतर काय म्हटलंय, सी इज द सेकंड पोझिशन फ्रॉम द राईट. म्हणजे राईट पासून सेकंड पोझिशनला सी असेल. सो सी च्या नंतर आपल्याला आधीच सांगितलंय की डी असेल. सो इथे येईल डी. नेक्स्ट पहा, बी अँड ई आर सिटेड टू द राईट ऑफ ए. बी अँड ई आर सिटेड टू द राईट ऑफ ए म्हणजे इथे ई येईल. आता तर एकच पोझिशन राहिली आहे. आता बघा इथे काय म्हटलंय, हे बघा इथे 5 जणांचे ग्रुप होता आणि ते 5 जागा फुलफिल झाल्यात. हे बघा ए बी सी डी ई या 5 जागा फुल झाल्या बरोबर आहे. म्हणजे आता ही झाली आपली डायग्राम. तर या डायग्राम नुसार पहा, ए इज पोझिशन बिटवीन बी अँड डी. ए इज पोझिशन बिटवीन बी अँड डी. बरोबर आहे का हे, नाही. तर ए ची पोझिशन काय बिटवीन
बी अँड सी मध्ये आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? तर ऑप्शन ए, बिटवीन. इथे जर डॅश केलं तर हे आन्सर आहे, तर बी अँड सी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Read the following information carefully and answer the following questions given below it. आता आपल्याला इथे एक इन्फॉर्मेशन दिले पा. 5 girls are sitting on a bench to be a photographer. Seema is to the left of Rani. एक फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बेंच वरती बसल्यात. इन शॉर्ट, आता पहा, सीमा इज द लेफ्ट ऑफ राणी. जर सीमाला इथे, राणीला इथे कन्सिडर केलं तर सीमा काय आहे? राणीच्या लेफ्टला आहे. सो इथे काय येईल? सीमा येईल. एस फॉर सीमा, आर फॉर राणी. नेक्स्ट काय म्हटलंय? अँड टू द राईट ऑफ बिंदू. सीमा इज टू लेफ्ट ऑफ राणी अँड राईट ऑफ बिंदू, म्हणजे बिंदूच्या राईटला आहे. म्हणजे बिंदू कुठे येईल? सीमाच्या लेफ्टला येईल. नेक्स्ट काय म्हटलंय? मॅरी इज टू द राईट ऑफ राणी. मॅरी इज टू द राईट ऑफ राणी. जर आपण आता बघा, ही काय आहे? राणी आहे. राणीच्या राईटला काय कोण आहे? तर मॅरी आहे. नंतर काय म्हटलंय? रीटा इज बिटवीन राणी अँड मॅरी, म्हणजे आणि राणी आणि मॅरीच्या मध्ये कोण आहे? तर रीटा आहे. रीता और रीटा. आता काय, ही झाली डायग्राम. आता आपल्याला बघा पुढे प्रश्न विचार दिलेले आहेत, ही डायग्राम आधी काढून घ्यायचा, त्याच्यानुसार आन्सर कन्वर्ट करता येते. इथे होती 1 2 3 4 5. इथे होती बिंदू, इथे होती सीमा, इथे होती राणी, इथे होती रीटा आणि इथे होती मॅरी. आता पहा, इथे विचारलंय हु इज सिटिंग इमिडिएट राईट टू रीटा. रीटा कुठे आहे? इथे. इमिडिएट राईटला कोण आहे? एकच आहे ती, म्हणजे मॅरी. म्हणजे इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी हा करेक्ट असेल. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा त्याच क्वेश्चन वरती, त्या इन्फॉर्मेशन वरती डिपेंडेंट आहे. आधी डायग्राम करून पहा. बिंदू, सीमा, राणी, रीटा, मॅरी. बिंदू, सीमा, राणी, रीटा आणि मॅरी. ओके. आता इथे प्रश्न काय विचारलाय? हु इज इन द मिडल ऑफ द फोटोग्राफ. फोटोग्राफ मध्ये सगळ्यात मिडल मध्ये कोण आहे विचारले. सगळ्यात मिडल मध्ये कोण आहे? तर राणी आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन सेम आहे, म्हणजे इथे बिंदू, सीमा, राणी, रीटा आणि मॅरी. पहा इथे काय विचारलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? हु इज सेकंड फ्रॉम द राईट. राईट पासून सेकंडला कोण आहे असं विचारलं. पहा, फर्स्ट राईट ही साईड असेल, बरोबर आहे. फर्स्टला कोण आहे? राईटच्या मॅरी आहे. सेकंडला कोण आहे? तर रीटा आहे. आणि इथे विचारलंय सेकंड फ्रॉम द राईट, म्हणजे काय येईल आन्सर? तर रीटा येईल. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल? तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा. आणि आपण व्हिडिओ इथेच थांबूया.